की आम्ही एकत्र काम सुरू केलेलं आहे। शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक एकत्र येऊन मोर्चा झाला। त्या मोर्चाला आमचं यश आलं। जो कोणी भ्रष्ट अधिकारी होता त्याची बदली देखील झाली। याच्या पुढे देखील आम्ही लोकहिताच्या कामांसाठी शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक हे एकत्र तुम्हाला रस्त्यावर दिसतील। युती आघाडी, मी नेहमी सांगतो, युती आघाडीचा निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा आहे। सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील, आम्हाला ज्यांच्या बरोबर जायचंय, शिवसेनेबरोबर जायचंय, तर शिवसेनेसोबत जो काय आदेश असेल तो साहेबांचा। परंतु आता या क्षणाला आम्ही एकत्र काम सुरू केलेलं आहे आणि आमची जी काही गणित आहेत, जी मागच्या विधानसभेची गणित आहेत, लोकसभेची गणित आहेत, जर ईव्हीएमचा घोटाळा झाला नाही तर संजय राऊतांनी जो काही 75 के पारचा जो आकडा काढलाय तो शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आमची टीम असे सगळे मिळून आम्ही तो 75चा आकडा क्रॉस करू। राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा सोबत दिसतंय, लोकांच्या प्रश्नासाठी ते सुद्धा सोबत असणार का? त्याच्यासोबत सुद्धा काम सुरू झालंय का? हे बघा, आता ह्या लोकांनी जी काय अराजकता मागवली भारतीय जनता पक्षाने आणि शिंदे गटाने, त्याच्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र येणं खूप गरजेचं होतं। ठाण्यात भीतीचं वातावरण होतं, दहशतीचं वातावरण आहे, भ्रष्टाचाराचं वातावरण आहे। संपूर्ण आमच्या ठाणे जिल्ह्याला आज भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून पाहिलं जातंय। सो या सगळ्या गोष्टी जर आम्हाला पुसायच्या असतील तर आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने काम आम्ही सुरू केलेलं आहे। निवडणुकीला कसं एकत्र यायचं याच्या बाबतीतले आदेश सन्माननीय राजसाहेब देतील। भाजप आणि शिंदेची शिवसेना मात्र तोबाळाची भाषा करतात। भाजप म्हणतात टप्पा टप्पा भाजप ठाण्यामध्ये आहे। मी तुम्हाला सांगतो, हे जर वेगवेगळे लढले ना तर यांचं आम्ही पाणीपत करू। कारण विधानसभेला राजन विचारायला पडलेली मतं आणि मला पडलेली मतं यांचं जर तुम्ही बेरीज केली तर हे वेगवेगळ्या ह्याने लढून दाखवावं। यांच्यात हिंमत, आमचं चॅलेंज आहे, आम्ही जाहीर चॅलेंज करतो, तुमच्यात हिंमत आहे ना तर दोघांनी वेगवेगळं लढून दाखवा। नाही या लोकांचं आम्ही पाणीपत केलं ना तर महाराष्ट्र सैनिकने आम्ही यांची जी लढाई आहे ना, ही जागा कोणाला जास्त मिळावी याच्यासाठी यांचं हे चालू आहे सगळं, की आम्ही वेगवेगळे लढणार, एकला चलो रे। हिंमत नाही आहे यांच्या कार्यकर्त्यांना विचारा। या आमच्या आत्ताच्या झालेल्या जो काही कॉम्बिनेशन आहे त्याच्या विरोधात एकटे लढायची यांची हिंमत आहे का? त्यांची हिंमत नाहीये। जे लोकसभेला झालं ना संपूर्ण महाराष्ट्रात, ते ज्या वेळेला महानगरपालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात होताना तुम्हाला दिसेल। पवार गटाकडनं देखील नारा दिला, सगळ्यांनी एकटं लढावं म्हणजे आमचा महानगरपालिकेवरचा दावा हा अजून घट्ट होईल। सगळ्यांनी एकटं लढा, जे काय करायचं ते करा, पैशाचा काय वापर करायचा तो करा। तुम्ही जेवढे एकटे लढाल तेवढा आमचा महानगरपालिकेवरचा झेंडा मजबूत होईल। आता वरिष्ठांकडनं सांगितलं जातं की विकासाच्या मुद्द्याला घेऊन भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र राहा असं वरिष्ठांनी त्यांचं सांगितलेलं आहे। विकास ठाण्यात काही नाहीये। ठाण्यात जे काय ते भ्रष्टाचार, तर वरिष्ठांना जो भ्रष्टाचार करायचा आहे त्याच्यासाठी एकत्र राहा, विकासासाठी एकत्र राहण्याची हे नाही।